नमस्कार, कशा आहात? आज आपण मसाला भेंडी करणार आहे। मसाला भेंडीसाठी आपल्याला ही भेंडी घेतलीत मी 250 ग्रॅम। ती भेंडी धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहे। आता ती आपण कापायची आहे। ती कापताना कसं कापायचं हे बघा, हे वरचं आहे, असं कापायचं दोन्ही साईडचं। आणि मध्ये मोठी असतात ना काही काही भेंडी, त्यामुळे ही अशी मोठी केली, मधोमध परत अशी कापायची। कापताना मिळतो येतो म्हणजे कधी कधी भेंड्यांना कीड असते, कीड आपल्याला समजते। बघा भेंडी व्यवस्थित आहे, अशी वरून खालून भेंडी आपण कापून घ्यायची। अशी कापली सगळी भेंडी आपण आता कापून, यात आपली भेंडी झालेली आहे कापून। बघा ही अशी भेंडी कापलेली आहे। भेंडी कापता कापता मी साईडला आपले शेंगदाणे भाजत ठेवले होते। आपले शेंगदाणे खूप भाजून झालेले आहेत। ते शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। भांड्यात आपण शेंगदाणे भाजून काढलेले आहेत। आता वरती आपण तवा ठेवला, वरती तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यात भेंडी टाकणार, शालो फ्राय करून घेऊया। तवा चांगला तापलेला आहे आपला, हे थोडे लालसर शालो फ्राय करून घ्यायचं। शालो फ्राय करून घेऊया आपण। थोडंसंच नावाला तेल टाकलं आहे मी, असं आपण तव्यावरती थोडा वेळ शालो फ्राय करून घेऊया। ही आपली भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। मिक्सरला आपला शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत, मिक्सरला बारीक असे बारीक करून घ्यायचं मिक्सरला शेंगदाणे। आता ही भेंडी आपण झालेली आपली शालो फ्राय व्यवस्थित, हे बघा, हो ना। तिला आता उतरूया, आपण साईडला ठेवूया आणि त्याची फोडणीची आपण तयारी करूया। ही भेंडी आपली शालो फ्राय झालेली आहे, व्यवस्थित कलर बघ आलेला आहे त्याला, बारीक गॅसवरतीच ठेवलेली। आपण साईडला उतरून ठेवूया, इथे दुसरी कढई ठेवूया आपण। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकलं, तर थोडंसं हिंग टाकायचं, कढीपत्ता, मिरची आणि कांदे, जो आपण कांदा कापला आहे ना बारीक, तो टाकायचा। व्यवस्थित घालून घेऊया। दोन मिनिटं आपण असंच त्याला ठेवूया। आता आपण बघूया आपला कांदा कसा झाला आहे ते। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपला। थोडं हळद टाकूया, हळद टाकूया थोडी, गरम मसाला, जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि मसाला हा एकत्र करून आपण ठेवलेला तो आपण याच्यावर टाकला। व्यवस्थित आपण बारीक गॅसवरती ठेवून देऊया।
बारीक गॅसवरती ठेवून दिलं. हे बघा, त्याचं झाकण ठेवूया. आपले 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे हलवून बघूया. व्यवस्थित मसाला सगळीकडे लागलेला आहे. हे बघा, आहे ना, आपला मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण शालो फ्राय करून ठेवलेली भेंडी आहे ती टाकायची. हे बघा, आता आपण भेंडी टाकूया याच्यावर. याला आपण सगळीकडे लावून घेतलेलं आहे. मसाला लागलेला आहे सगळीकडे. त्याचं झाकण ठेवूया आपण वाफ येण्यासाठी. वाफ आल्यावर आपण परत बघूया. आता आपण ही भेंडी बघूया आपली. कसं वाटतंय कलर. शालो फ्राय केलेली होती त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्या भाजीला शिजायला. आता आपण वरून मीठ टाकून ठेवूया. मीठ टाकून ठेवूया. भाजीला सगळं आपण व्यवस्थित साईडने मीठ लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. आता आपण झाकण उघडून बघूया. भाजी झालेली आहे आपली. पण जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे तो आता 1 चमचा त्याच्यामध्ये टाकूया. शेंगदाण्याचा कूट आता हे होईपर्यंत आपण परत त्याच्यावर झाकण ठेवूया. आपण मीठ टाकलेलं होतं भाजीत, तर आपण हलवून बघूया. आणि थोडीशी आमचूर पावडर टाकूया त्याच्यात. मी शेवटला टाकते आमचूर पावडर. आधीच टाकले ना का भाजी पटकन शिजत नाही. हे आमचूर पावडर आहे आपली, ती थोडीशी नावाला टाकायची. भाजी मस्त शिजलेली आहे. वासही छान येते भाजीला. तर 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि बंद करायचं गॅस. भाजीवरचं झाकण उघडून बघूया. भाजी मस्त पैकी झालेली आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल. मी आपली अशीच वरून भाजी आपली तयार. गॅस बंद. आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा.
आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.